नमस्कार. मी अजर दनसे, रायगड जिल्हा संघटक आणि शिवर्धन विधानसभा अध्यक्ष, आणि आपल्यासोबत जुल्फिकार टोल, रायगड जिल्हा सहसंघटक आणि मानगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर. आज आम्ही विशेष रायगडच्या जनतेशी थेट बोलण्यासाठी आज आम्ही उपस्थित राहिलोय. आज अनेक महिने आम्ही काही व्यक्तिगत अडचणीमुळे आम्ही शांत होतो, मात्र यापुढे आम्ही आता शांत राहणार नाही. कारण म्हणजे आज रायगड जिल्ह्यामध्ये आज पायाभूत सुविधा याकडे सत्ताधारी पक्षांचे लक्षच राहिलेलं नाही आहे. आज जो कोणी आहे, जे काही पदाधिकारी असेल, कोणतेही पक्षाचे असो, फक्त सत्तेतला जाण्यासाठी ते इच्छुक आहेत, फक्त सत्तेतला जायचे. मात्र सत्तेतलं जाण्याचं कारण काय आहे? सत्तेतलं कोण जातोय? ज्याला पैशाची लालसा आहे, बरोबर ना? बरोबर. विरोधी पक्ष काय मग इथे? विरोधी पक्ष कोणीतरी राहायला पाहिजे नाही ते, की सर्व सत्तेमध्ये गेले तर लोकशाही जिवंत राहील का? असे थेट माझं रायगडच्या सुशिक्षित जनतेशी माझा प्रश्न आहे. सर्व जर सत्ता 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 करत राहिलं, विरोधी पक्ष काय बोललं नाही, ठीक आहे, विरोधी पक्षांना अडचण होतो, जास्त बोललं तर त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल होते, भरपूर काही त्यांना त्रास देण्याचे हेतू आणि वेगवेगळे हटकंडे हे सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. फार ते तर सर्व आपल्याला माहिती असेल. मात्र आज आम्ही विशेष रायगडच्या जनतेकडे आणि रायगडच्या जनतेला मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी, जसे की एखाद्या गावामध्ये रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यातल्या अनेक गावामध्ये अनेक विकास कामं लकडली गेलेली आहेत. सत्ताधारी पक्षातील जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, ते फक्त आपल्या कार्यकर्त्यांचं पोट भरण्यासाठी ते कार्य करत आहेत. ज्यांनी आपल्याला मतदान दिलं तिथंच काम करायचं आणि इतर गावातलं आणि इतर ठिकाणी काम करायचं नाही. अशा आम्ही अनेक प्रकार आमच्या नजरेसमोर आलेले आहेत आणि आम्ही भांडतोय. आज बरेचसेच लोक आहेत की विरोधी पक्षातला राहून आम्ही काय केलं. आज विरोधी पक्षाची खूप मोठी ताकद आहे. मात्र याच्या आधी आम्ही कधी असे लाईव्ह येऊन आम्ही सर्व काय पब्लिसिटी स्टंट करायचे म्हणून असे आम्ही कधी प्रकार राष्ट्रवादी पक्ष करून आम्ही घडवलेले नाहीये. मात्र विशेष आज आवर्जून बोलायला आणि जे आम्ही विरोधी पक्षातला राहून आम्ही जे विरोध दर्शवून जे काय आम्ही काम केलं त्याच्यातलं आम्ही 4-5 नमुने आम्ही तुम्हाला बोलतोय इथे, जे आम्ही काम केलेले आहेत. असे अनेक काम आहेत. सर्वात आधी आमच्यासोबत जुल्फिकार भाई आहेत, हे गोडेगावचे आहेत आणि गोरेगाव ते मूल गोडेगाव गावाचे असून त्या ठिकाणी रेल्वेची समस्या, याच्या आधी रेल्वे आणि बस स्टॉप इथं पायाभूत सुविधा नव्हती. तिथले शौचालय बघितलं तर कोणी तिथं उभा राहू शकत नाही अशी अवस्था होती. मात्र जुल्फिकारबाई आणि पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी हे एकत्र जुल्फिकारबाईला पाठिंबा देत त्यांनी आंदोलन केलं. संबंधित जी यंत्रणा होती, डिपार्टमेंट होतं, त्यांनी त्यांना लेखी आश्वासन दिलं की आम्हाला वेळ द्या, गणपतीचं उत्सव सुरू आहे, त्यानंतर आम्ही काम सुरू करतोय. आणि ते काम चालू झालंय. ह्याचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही विरोधामध्ये राहून आम्ही विकास कामं बघा कशी करतो. जे सत्ताधारी जे अर्धवट काम होतंय त्यांना पूर्ण करायची जबाबदारी सत्ताधारी विरोधी पक्षाची आहे. आज गोरेगावमध्ये जाऊन बघितलं तर तिथं बस स्टॉप आहे, तिथं बस स्टॉपचं काम सुरू झालंय, काही 1.5-2 कोटीचं काहीतरी आहे ते काम. त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनची जी पायाभूत सुविधाचा विषय होता, प्रश्न होता, प्लॅटफॉर्म, तिथं बसण्याची सुविधा नव्हती, ते देखील काम सुरू झालंय. आज मानगाव डिगी हा रस्ता अनेक ठिकाणी भेगे पडले होते. जे ब्रिजेस असतात तिथला कॉन्क्रीट उडून गेलं होतं, लय मोठे खड्डे पडले होते, ते देखील आज आपण बघितलं तर सर्व इथं पॅच वगैरे संबंधित जेम मात्रे कंपनीने काम केलेलं आहे. आणि हे काम कुणी केलं तर आम्ही केलं. हे काम आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलं, आमच्या कार्यकर्त्यांनी केलं. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे निष्ठावान कार्यकर्ते आज जिल्ह्यामध्ये आहेत आणि चांगलं काम करत आहेत.
मात्र आम्ही कधी क्रेडिटसाठी असं आम्ही हे केलं नाही. आज अनेक आमच्याकडे कामाची यादी आहे की आम्ही जिल्ह्यामध्ये काय काय काम केलेलं आहे. मात्र एवढं काय बोलायला, आज जे काय बोलायचं थोडक्यातलं मी बोलून दिलोय. असं बोलायला गेलं तर खूप मोठी हे व्हिडिओ होऊ शकतोय. विरोधी पक्षाची ताकद म्हणजे जी सत्ताधाऱ्यांना जी ताकद पदाधिकाऱ्यांना भेटत नाही ती विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आहे. आज आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व आम्ही करत असताना आज जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बघतोय, अनेक प्रश्न आहेत लोकांचे. मात्र त्या लोकांना म्हणा बोलायचंय की थेट आमच्याकडे संपर्क साधा. आम्ही 100% तिथले जे आमदार असतील रायगड जिल्ह्यातले ज्या खेड्यापाड्यातून जिथं काय मूलभूत पायाभूत सुविधांचे जे प्रश्न असतील लोकांचे थेट आम्हाला बोला. आम्ही संबंधित आमदारकडे त्यांच्याकडे पाठपुरावा करू, संबंधित खासदारांकडे आम्ही पाठपुरावा करू. आणि आम्ही ऍज अ विरोधी पक्ष म्हणून आज जिल्ह्यातलं काम करत आहोत. म्हणून रायगड जिल्ह्यातील जनतेने देखील आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे, जेणेकरून रायगड जिल्ह्यामध्ये विकास कामं खूप चांगल्या पद्धतीनं होतील असं मला ठाम विश्वास आहे. असे अनेक याच्या आधी आमचे दक्षिणचे अध्यक्ष होते, 2 वर्ष त्यांचं दुर्दैवी अंत झालं, आमिर खानजादा म्हणून. तेव्हा देखील आम्ही सोबत काम केलं. मी होतो तेव्हा पण खूप चांगलं आम्ही काम केलं. बानकोट ब्रिजचा विषय होता, तिथेही आम्ही आवाज उचलल्याच्या नंतर सत्ताधारी पक्षांनी काम केलं. सत्ताधारी पक्षाचं देखील आम्ही स्वागत करतो काय विरोधी पक्ष जे प्रश्न मांडतात ते काम करतायत. एखादं नाही केलं तर आम्ही आंदोलन उपोषण हे आम्ही करायला आम्ही तयारच आहोत. मात्र रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित जनतेने देखील असे जे मूलभूत आणि पायाभूत सुविधांचे जे प्रश्न आहेत, जी विकास कामं लखडलेली आहेत, ज्याची गरज आज शाळेमध्ये शिक्षक नाहीयेत, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नाहीयेत, फॉरेस्ट रान पेटतोय तिथे, अधिकारी वर्ग कमी, कर्मचारी वर्ग कमी, असे अनेक प्रसंग आणि प्रश्न आहेत. मात्र ते आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे ते विषय मांडावं. फक्त निवडणूक आली खेड्यापाड्यातला आज बघतोय मी, निवडणुकीला पण आम्ही समोर गेलो होतो याच्या आधी. आज खेड्यापाड्यातला अवस्था अगर बघितली तर तिथं जाण्यासाठी नीट रस्ते नाही आहेत. मग त्या परिसरातले तालुक्याचे पदाधिकारी काय करतायत? मात्र पूर्णपणे 100% त्या पदाधिकाऱ्यांना पण चुकीचं बोलणं ठीक वाटत नाही याच्यातलं. कारण म्हणजे जी सुशिक्षित जनता आहे, त्यांनी जे विरोधी पक्ष आहे इथं जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे प्रश्न, त्यांचे जे काय अडचण आहे ती पोहोचवण्याची देखील त्यांची देखील जबाबदारी आहे. आज खंत वाटतो या गोष्टीचा की आज आपल्या इथं जेटपीची शाळा साहेब पूर्णपणे रिकामी झालेत, ज्याला पट नाही, तिथं शिक्षक नाही आहे. आणि ते काही ठिकाणी तर बघितलं शाळाच बंद झालेली आहेत. बरोबर, रायगड जिल्ह्याचे अनेक असे उदाहरण आम्ही दाखवू शकतोय. तरी जे काय ह्याच्या पुढे रायगड जिल्ह्यातील जनतेशी नम्रपणेची विनंती आहे की जे काही प्रश्न असतील, जे काही अडीअडचणी असतील थेट आमच्याकडे ते पाठवावे. आम्ही एक नंबर माझं आज सार्वजनिक करतोय आणि त्या नंबरावर आपली समस्या व्हॉट्सअपवर पाठवावी. काय त्रास होतोय, गावातलं कोणतं नाल्याचं काम होणं गरजेचं आहे. थेट आम्ही तिथल्या आमदारांना पत्रव्यवहार करू. अगर त्यांनी नाही काम केलं तर आम्ही आंदोलन रस्त्यावर उतरण्याचे आम्ही काम नक्कीच करणार. कारण आमच्या मागे लय मोठी ताकद आहे. आमच्या मागे सत्ता नसली तरी पण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा हात आहे, ह्याचाच आम्हाला अभिमान आहे. आणि शरदचंद्र पवार साहेब कोण आहेत हे लहान मुलाला पण विचारलं, एक शेमड्या मुलाला पण विचारला, तेही बोलून दाखवत की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब कोण आहेत आणि काय आहेत. म्हणून जनतेने थेट आमच्यापर्यंत त्यांचे जे काही प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत पोचवावे. आणि आमचा नंबर आहे 80, परत नीट ऐकून घ्या, 8080542747. परत एकदा बोलतोय 8080542747. आपण थेट आमच्याकडे प्रश्न पोचावेच हेच आपल्या सर्वच नम्रपणेची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.